शेतकऱ्यांची खतासाठी होणारी धावपळ, तासनतास लागणाऱ्या रांगा आणि मुख्य म्हणजे व्यापाऱ्यांकडून केली जाणारी खतांची सक्तीची लिंकिंग. उदाहरण, युरियासोबत इतर नको असलेली खते किंवा औषधे घेण्याची सक्ती थांबवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय खते विक्री कार्यप्रणाली अंतर्गत ऑनलाईन खत बुकिंग प्रणाली आणि नवीन मोबाईल ॲप विकसित केलं आहे. या नवीन डिजिटल प्रणालीची संपूर्ण माहिती पाहूया. हे ॲप नक्की कसं काम करतं? या नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना घर बसल्या आपल्या मोबाईलवरून खताचे बुकिंग करता येईल. याची पद्धत अतिशय सोपी आहे. लॉग इन आणि आधार लिंक. सर्वप्रथम शेतकऱ्याला ॲपमध्ये आपला आधार क्रमांक किंवा फार्मर आय डी टाकावा लागेल. ॲग्रीस्टॅक जोडणी. आधार क्रमांक टाकतात ही प्रणाली ॲग्रीस्टॅकशी जोडली जाईल. यामुळे शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे आणि सध्या कोणते पीक पेरलेले आहे याची माहिती समोर येईल. परिसरातील दुकानांची यादी. लॉग इन झाल्यावर शेतकऱ्याला त्याच्या 20 किलोमीटरच्या हद्दीतील सर्व कृषी सेवा केंद्रांची यादी दिसेल. लाईव्ह स्टॉक, खतांचा साठा तपासणी. कोणत्या दुकानात सध्या कोणता खताचा ग्रेड, उदाहरण युरिया 10-26-26, DAP, किती बॅग शिल्लक आहे हे मोबाईलवरच लाईव्ह दिसेल. ऑनलाईन बुकिंग. शेतकरी आपल्याला हवे असलेलं खत आणि सोयीचे दुकान निवडून ऑनलाईन बुक करू शकतील. बुकिंग केल्यावर खत कसे मिळणार? क्यू आर कोड. खत ऑनलाईन बुक करताच शेतकऱ्याच्या मोबाईलवर एक QR कोड जनरेट होईल. खत राखीव राहणे. बुकिंग केल्यापासून पुढील 3 दिवसांसाठी 72 तास ते खत त्या दुकानात संबंधित शेतकऱ्याच्या नावाने रिझर्व्ह राहील. दुकानात पडताळणी व बिल. 3 दिवसांच्या आत शेतकऱ्याने दुकानात जाऊन तो QR कोड दाखवायचा आहे. दुकानदार तो कोड स्कॅन करेल, ज्यामुळे शेतकऱ्याची ओळख पटून ई पॉस मशीनद्वारे बिल निघेल. पैसे भरणे. शेतकरी दुकानात रोख, कॅश किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे भरून आपले खत ताब्यात घेऊ शकतील. या प्रणालीचे मुख्य फायदे. काळ्या बाजाराला आळा. दुकानात किती खत उपलब्ध आहे हे ऑनलाईन दिसत असल्यामुळे दुकानदार खत संपले आहे असे खोटे सांगून काळा बाजार करू शकणार नाहीत. लिंकिंग पासून सुटका. शेतकऱ्याने जे खत ऑनलाईन बुक केले आहे तेच देणे दुकानदाराला बंधनकारक असेल. त्यामुळे युरियासोबत इतर महागडी औषधे किंवा दुय्यम खते गळ्यात मारण्याचा प्रकार पूर्णपणे थांबेल. पारदर्शकता. शेतकऱ्याच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि पिकाच्या गरजेनुसारच खताचे बुकिंग होईल, ज्यामुळे खतांचा गैरवापर आणि साठेबाजी रोखली जाईल.